तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. टायमिंग बघू शकताय, डॉट 12 वाजलेत. साऊथला बघण्यासारखं भरपूर काही आहे, म्हणून साऊथला फिरायला भारी वाटतं. ओय पाजी पाजी मिल गए HR55 HR55. हे समजत नाही मित्रांनो, रिक्षा कार आणि टू व्हीलर वाल्यांना. समजून घ्या, नुकसान तुमचं होतंय. 2 मिनिटं उशिराने गेल्यावरती काही फरक पडत नाही, पण घाई आहे. जसं काय आम्ही हेलिकॉप्टर चालवतोय, नाही थोडा राग येईल, पण या गोष्टीचा पण विचार करत जा की तुमच्या जीवाची काळजी घ्या. आमच्या गाडीमध्ये मटेरियल असतं, तुमच्या गाडीमध्ये माणसं असतात. मटेरियल काय एखाद्या वेळेस तुटलं तर ते नवीन रिप्लेस करता येईल, बट माणसाला काय झालं तर ते रिप्लेस करणं सोपं आहे का? एलिफंट आहे अंदर? नाही आहे. ओके, तर फॉरेस्ट एंट्री मित्रांनो आपली तर 50 रुपये घेतलेली आहे. निघूया आता इथून पुढं. बघा आता पूर्ण असं पॅक केलं आहे जंगलराव. कर्व नॉर्थ वाईल्ड लाईफ सेंच्युरी. चेन्नई सिरीजच्या पार्ट 3 मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर जस्ट गाडी खाली करून आपण बाहेर निघालोय. 12:30 वाजलेत मित्रांनो आपल्याला LNT पोर्टला गाडी खाली करायला, कारण तिथं थोडी प्रोसेस वेगळी आहे, त्यामुळे टाइम जातो. आणि आतमध्ये काही कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे, त्यामुळं काही शूट जास्त केलं नाही. फक्त गाडी खाली करून घेतली, पोच घेतली आणि बसलो होतो. शोधत होतो, कारण आज आहे 31 तारीख, वर्षाचा शेवटचा दिवस. तर आज बऱ्यापैकी कंपन्या बंद असतात आणि उद्या 1 तारखेला पण बऱ्यापैकी कंपन्या बंद असतात, म्हणून काहीतरी बुकिंग शोधायचं होतं. मग हे 2-4 तास जे होते, तर बोललो भाई बुकिंग तर शोधलंच पाहिजे. मग सगळ्यांना फोन करत बसलो, तर फोन करून आपल्याला एक बुकिंग झालेलं आहे कन्फर्म. इथून 86 किलोमीटरचं लोकेशन आहे आणि टायटलवरती तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला कोणतं बुकिंग कन्फर्म झालंय. तर मित्रांनो मँगलोरचा प्रवास आहे 650 किलोमीटरचा. आपण तोपर्यंत पुणे टू चेन्नई ट्रिपचा हिशोब पण क्लिअर करून घेऊ. तर 1250 किलोमीटरचं आपलं अंतर होतं आणि या अंतरमध्ये मित्रांनो आपण 9300 रुपयाचं डिझेल भरलंय टोटल आणि 900 रुपयाचाच टोल लागला यावेळेस येताना. 250 रुपये आपला एंट्री खर्च झाला आणि टिपीचे 610 रुपये आणि कमिशन चार्जेस पण त्यात लागतं 5%. तर असा मित्रांनो आपल्याला 11,500 रुपये टोटल खर्च आला होता. इंडियाचा आहे की फॉरेनमध्ये काही कळत नाही, असलं मस्त आहे. नाही भारी आहे लॉजिस्टिक पार्क. समोरच दिसतंय का, तिथं आपल्याला गाडी लावायची आहे. तर झाली आहे मित्रांनो आपली गाडी लोडिंग. बॅग आहेत बघू शकता, पावडर आहे कसले तरी कंपोनंट्स. गाडीमध्ये 96 बॅग्स आहेत आणि 5 बॉक्स आहेत. तर असं परफेक्ट वजन आपल्याला भेटलेलं आहे 1 टनाचं. तर क्लायमेट थोडं बिघडलंय कारण आभाळ वगैरे निघालंय वरती बघू शकताय. तर चला मित्रांनो जर्नी सुरू करू. जो काही रोड खर्च होईल तो रस्त्यानेच आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि जे काही प्रॉफिट राहील ते ओव्हरऑल सिरीजच्या वेळेस नक्की सांगेल. त्यामुळे सिरीज शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे 31 डिसेंबर 2025 सगळे सेलिब्रेट करत असतील आणि आपण आपला प्रवास एन्जॉय करतोय. चेन्नई सिटीला बाय बाय करू. आजच्या मेनूमध्ये आहे मित्रांनो परत अंडा भुर्जी आणि तंदूर रोटी. सकाळ धरून काही जेवलो नव्हतो, त्यामुळे आता जेवायला तर पाहिजेच. या जेवायला मित्रांनो. आता मॅप सेट केलाय आपण. कांचीपुरम नंतर वेल्लोरे नंतर कृष्णगिरी टू बँगलोर आणि मग बँगलोरवरतून सरळ मँगलोर. तर असा मित्रांनो 650 किलोमीटरचा आपला प्रवास होणार आहे. 2024 मध्ये काय चुकलं असेल तर खरंच मनापासून माफी मागतो. कारण काय होतं बऱ्याचशा गोष्टी मागं सोडून पुढं जायचं असतं. तर 2025ला आता फटाके फुटले बाहेर की सांगू 2025 सुरू झालं. हा ब्लॉग ॲक्च्युली थोडा लेट येईल, बट शुभेच्छा तुमच्यापर्यंत सेम टायमिंगला, सेम डेटला आणि सेम मिनिटाला पोहोचलेत. तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप
खूप शुभेच्छा। टायमिंग बघू शकताय, डॉट 12 वाजलेत। चला मित्रांनो, चहा पिऊन आपण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात केली आहे। 93 रुपये 75 पैसे डिझेलचा रेट आहे आणि आपण डिझेल भरून घेतलं 2500 रुपयाचं। The next morning. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि पिकअप 1934च्या चेन्नई टू मँगलोरच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर मित्रांनो, रात्री 1 वाजता आपण झोपलो होतो, पेट्रोल पंपावरती गाडी लावली, डिझेल भरून घेतलं होतं आणि इथेच आराम केलाय। तर सकाळचे 8:30 वाजलेत आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात नवीन वर्षामध्ये सुरू होते। तर थँक्यू सो मच परत एकदा दीपक भाऊंला, त्यांनी हे आपल्याला बुकिंग दिलं, म्हणजे रनिंग मध्येच गाडी खाली केली आणि सेम टाइम तिथं बुकिंग भेटलं। तर झोपलो नव्हतो, कारण आदल्या दिवशी आपण ब्लॉग एडिट करण्यामध्ये अख्खी रात्र घालवली होती, कारण ब्लॉग पण पोचले पाहिजे। तर हा ब्लॉग थोडा लेट येईल, कारण हा नवीन वर्षाचा ब्लॉग आहे आणि आपले सिरीज कंटिन्यू चालू आहे। तर हा एपिसोड तुम्हाला थोडा लेट बघायला भेटेल। तर तरी सुद्धा सगळ्यांना परत एकदा मनापासून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आता मस्तपैकी आपल्या प्रवासाची सुरुवात करूया। खूप छान असा परिसर आहे आणि कृष्णगिरीचा तो डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती कृष्णगिरीचा किल्ला आहे, मंदिर पण आहे आणि आपण पोहोचलोय टोल नाक्यावरती। हा कृष्णगिरीचा टोल नाका आहे। रात्री झाला असतं तर हे काही दिसलं नसतं आपल्याला। बघा ना, दोन्ही साईडला मस्त अशा डोंगर रांगा आहेत, थोडं फॉरेस्ट सारखं आहे, जंगल सारखं आहे आणि या जंगलाच्या मधोमध आपला असा हा रोड जातोय। तिकडे वरती एक मंदिर पण आहे डोंगराच्या शेंड्यावरती। साऊथला बघण्यासारखं भरपूर काही आहे, म्हणून साऊथला फिरायला भारी वाटतं आणि रस्ते पण खूप छान आहेत। हे बसवाला इलेक्ट्रिक वाला आहे, हा त्याच्या डोअरच्या एवढा जवळ चिटकतोय ना, हे बघा, याचा आरसा आणि त्याचा बॅक पॅनल, त्याला जर खड्डा सापडला ना का त्याचा आरसा उडणार। वाचला गेला, पाहिलं, अरे वाचला, शपथ। थोडा कीप सेफ डिस्टन्स आपल्या गाडीवरती लिहिलंय, त्याच्या स्टिकर आहे, मग थोडा स्वतः कीप सेफ डिस्टन्स ठेवा ना, कशाला त्या ट्रकवाल्याला चिटकायला जातं। होसूर मधून मित्रांनो आपल्याला घ्यायचा आहे लेफ्ट, आणि जुना हायवे आहे, म्हणजे पहिला हा बँगलोर होसूर हायवे होता आणि आता नाईस रोड तर नंतर झालाय। तर आपण जुन्या हायवेने जाणार आहे, म्हणजे होसूर मधून जो डायरेक्टली म्हैसूरला रोड जातो आणि म्हैसूर वरतून पुढे जातो मँगलोरला। कारण आपण जर सरळ गेलं बँगलोर मार्गे तर बँगलोरला आपल्याला नाईस रोडचा टोल लागेल आणि पुढे पण अजून 2-3 टोल आहेत, तर ते टोल लागतात आणि या रोडला कमी खर्च आहे टोलला। तर आपला तामिळनाडू पण संपत आलाय, म्हणजे होसूर हा लास्ट पॉइंट। तर इथून मित्रांनो 176 किलोमीटर आपल्याला म्हैसूर राहतं। हा रोड ट्राय करण्यामागचं कारण म्हणजे आपल्याला ऑल इंडिया फिरावं लागतं, त्यामुळे शॉर्टकट्स पण लक्षात आले पाहिजेत। तर हा म्हैसूरला जाणारा रोड आहे होसूर मधून। नाईस रोडने आपण नाही चाललो, जो जुना रोड आहे त्याच रोडने प्रवास करतोय। नोटोल रोड दाखवत होता 167 किलोमीटरचा प्रवास आहे इथून म्हैसूर पर्यंतचा। तर पडू आता म्हैसूरच्या नाही, होसूरच्या बाहेर। हे होसूर म्हैसूर बँगलोर, अरे काय कॉम्बिनेशन नावं दिल्यामुळे ना थोडं ते उलट पलट होतं। ओए पाजी मिल गए, HR55 DHL। लगेच थांबले गप्पा मारायला। तर असं मिळणं पण गरजेचं असतं का मित्रांनो, जर आपल्या इकडली गाडी जर भेटली ना तर नक्की थांबायचा, विचारत जा कुठून आलाय, कुठे चाललाय, कसं काय प्रवास। आणि सिटीमध्ये मित्रांनो 2 व्हीलर त्याचबरोबर रिक्षा आणि कारवाले खूप वैताग देतात, कारण त्यांना दमत नसते। आता हे बघा, सिंगल रोड आहे आणि पुढे जायची तर पहिली घाई आहे। मला एक सांगा, पुढे जायच्या ना, आता मोठ्या गाडीला धक्का लागला, त्या मोठ्या गाडीला काय होणार आहे का? पण याचं पॅनल निघालं बाहेर तर 10-15 हजाराचा खर्च होऊ शकतो की नाही, हे समजत नाही मित्रांनो रिक्षा, कार आणि 2 व्हीलर वाल्यांना। तर तुम्हाला प्रॉपर जागा असेल तिथंच ओव्हरटेक करा, नाही तर आपलं लाईनीत चालला। बघा ती पिकअप मध्ये आहे, ती लाईनीत चालली, हे 4ही गाड्या आपल्या लाईनीत चालल्यात।
कारण पासिंग नाही, सिंगल रोड आहे. रोडच केवढा आहे आता. भाई इकडून परत कारवाला घुसला लगेच. तर लय विचित्र राहतात राव. समजून घ्या, नुकसान तुमचं होतंय. 2 मिनिटं उशिराने गेल्यावरती काही फरक पडत नाही. पण घाई आहे, जसं काय आम्ही हेलिकॉप्टर चालवतोय. नाही, थोडा राग येईल, पण या गोष्टीचा पण विचार करत जा की तुमच्या जीवाची काळजी घ्या. आमच्या गाडीमध्ये मटेरियल असतं, तुमच्या गाडीमध्ये माणसं असतात. मटेरियल काय एखाद्या वेळेस तुटलं तर ते नवीन रिप्लेस करता येईल, बट माणसाला काय झालं तर ते रिप्लेस करणं सोपं आहे का? लॉजिकली गोष्ट आहे, समजून घेण्यासारखी. थँक्यू आणि व्हिजिट अगेन होसूर सिटी. बाय बाय. तर थांबलंय मित्रांनो जेवायला. तर मित्रांनो समोरच बघू शकता महाराजांचा कसा मस्त असा फोटो आहे. दिसला का? शिवाजी महाराजांचा फोटो आहे. तर या जेवण उरकू. लेमन राईस भरपूर दिवसानंतर. सोडतंय का बंद आहे? एलिफंट है अंदर? नहीं है. ओके. तर फॉरेस्ट एंट्री मित्रांनो आपली तर 50 रुपये घेतलेली आहे. निघूया आता इथून पुढं. बघा आता पूर्ण असं पॅक केलेलं आहे जंगलराव. कर्व नॉर्थ वाईल्ड लाईफ सेंच्युरी. फॉरेस्टची पावती आहे 50 रुपयाची. एलिफंट क्रॉसिंग झोन. ॲनिमल्स असू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर चला हे फॉरेस्ट पण बघूया. आणि इथून मित्रांनो पुढे आपल्याला कर्नाटक पण सुरू होतं. इथे तामिळनाडू होतं आणि मध्येच त्यांची तामिळनाडू आणि कर्नाटकची बॉर्डर पण आहे. मॅप हा असा एक विचित्र प्राणी आहे ना, तो तुम्हाला गांडावणार म्हणजे गांडावणार. आता बघा हे रस्ते बघा, म्हणजे आपण एकदम खेड्या गावामधून फिरतोय कर्नाटकच्या, आहे का? असे असे रोड दाखवतो ना, म्हणजे नॅशनल हायवेला दाखवतो. बघा ना आता हे रोड असे गावागावांमधून चाललेत. दिवसा असल्यामुळं काय नाही, बरं शॉर्टकट दाखवतोय, फास्टर रोड दाखवतोय आणि असा गावाखेड्यांमधून दाखवतोय, जंगलातून, फॉरेस्टमधून, मेन हायवे. भारी असं फॉरेस्ट आहे. बघा ना कसले मस्त असे डोंगर डोंगर दिसत असतील. आता समोरचा डोंगर कसला भारी आहे. आणि हे रोड लय शार्प तर नाही, त्यामुळे थोडा गाडी चालवण्यावरती फोकस करू मित्रांनो. जरा मेन हायवे लागल्यानंतर भेटू. तर मित्रांनो हा रोड जातो बिजा हल्लेला सरळ. मस्त असं फॉरेस्ट आहे बघा, कसलं भारी वाटतंय. आपली गाडी इथं लावलेली आहे. तर तुम्हाला जंगल दाखवा बोल.